प्रचंड कोसळणाऱ्या पावसात आजऱ्यात शक्तीपीठ महामार्ग विरोधात शेतकरी स्त्री-पुरुष रस्त्यावर उतरले। शेतकरी आणि पर्यावरणाला उद्ध्वस्त करणारा शक्तीपीठ महामार्ग कायमचा रद्द झाला पाहिजे अशी भूमिका घेऊन हा मोर्चा निघाला। या महामार्गात जमिनी जाणाऱ्या शेतकऱ्यांच्या गेले 8 दिवस बैठका झाल्या। तालुक्यातील इतर गावातूनही बैठका सुरू होत्या। शेतकरी तसेच पर्यावरणाची होणारी हानी याबद्दल बैठकातून महत्त्व पटवून देऊन मोर्चाला येण्याचं आवाहन करण्यात आलं होतं। रविवारी पाऊस धो-धो कोसळत असतानाही शेतकरी स्त्री-पुरुषांनी मोर्चाला येत आवाहनाला प्रतिसाद दिला। यावेळी अनुबाई धनुकटेकर यांच्या नेतृत्वाखाली जेऊर गावच्या 10 स्त्रिया डोईवर इरलं घेऊन मोर्चात सहभागी झाल्या। हा प्रतिसाद चळवळीला बळ देणारा आहे असे मत श्रमिक मुक्ती दलाचे कार्याध्यक्ष संपत देसाई यांनी व्यक्त केले। मोर्चात आमदार सतेज पाटील, माजी खासदार राजू शेट्टी, विजय देवणे, मुकुंददादा देसाई, विद्याधर गुरबे, सुनील शिंत्रे, अतुल दिघे, अंजना रेडकर, अमर चव्हाण, अल्बर्ट डिसोजा, दशरथ घुरे, संजय तरडेकर, राजेंद्र गड्यांवर, संभाजी पाटील, युवराज पोवार यांच्यासह या विभागातील प्रमुख कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले।